शिष्य आणि गुरु ह्याच्यामध्ये एक मूलभूत फरक आहे. शिष्य म्हणजे अनुकरण करणारा, अनुयायी. शिष्य म्हणजे आपल्या गुरुच्या पावलांवरती पाऊल टाकून चालणारा, गुरुच्या विचारसरणीनुसार जीवन जगणारा, त्याला आपण शिष्य म्हणतो. परंतु प्रेषित म्हटल्यानंतर त्याच गुरुने एका विशिष्ट उदात्त अशा कार्यासाठी पाठवलेला. प्रेषित म्हणजे पाठवलेला, अपॉस्टॉलॉस. आज प्रभू येशू ख्रिस्त 72 जणांना आपल्या पुढे पाठवत आहे. ज्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त स्वतः जाणार होता त्या ठिकाणी तो दोघांना आपणापुढे पाठवतो. दोघांना पाठवण्यामागचं कारण असं आहे की त्या दोघांनी पहिल्या प्रथम आपल्या गुरुची शिकवण आचरणात आणायची, एकमेकांवरती प्रेम करायचं, आपल्या जीवनाद्वारे इतरांना साक्ष द्यायची. संत फ्रान्सिस असिसीकर हे एका नवशिक्या अशा आपल्या बंधूला घेऊन सहज आपल्या घराबाहेर फेरफटका मारण्यासाठी गेले. जाण्यापूर्वी त्याने आपल्या बंधूला सांगितलं, चल आपण थोडंसं प्रवचन करून येऊ. आणि संपूर्ण फेरफटका मारून झाल्यानंतर परतल्यावरती त्या बंधूने संत फ्रान्सिस असिसीकर ह्यांना विचारलं की तुम्ही सांगता आपण प्रवचन करायला जाऊ आणि आपण संपूर्ण फेरफटका मारला तरी प्रवचन काही आपण केलं नाही. आणि त्यावेळेला संत फ्रान्सिस असिसीकर बोलले, प्रवचन झालं, आपण ज्या पद्धतीने बोलत होतो, आपण एकमेकांशी जसं वागत होतो, आपण जसं लोकांशी बोलत होतो, ह्यामधून त्यांना जो संदेश मिळायचा तो मिळालेला आहे. ह्याचा अर्थ असा आहे की प्रत्यक्ष आचरणातून आपण जे शिकवतो ते शब्दातून शिकवणं शक्य नसतं. म्हणून येशू दोघांना आपणापुढे पाठवतो. पाठवताना तो काय सांगतो बघा, की पीक फार आहे परंतु कामकरी थोडे आहेत, म्हणून पिकाच्या धन्याने आपल्या पिकासाठी कामकरी पाठवावेत म्हणून त्याची प्रार्थना करा. म्हणजे सर्वप्रथम प्रार्थनेने सुरुवात करायची आहे. परमेश्वराला प्रथम स्थान द्यायचं आहे. आपण जे काही करत आहोत ती खरोखरच परमेश्वराची इच्छा आहे किंवा नाही हे माणसाने तपासून पाहायचं. बऱ्याच वेळेला परमेश्वराची इच्छा ही उभ्या खांबासारखी असते, माणसाची इच्छा ही आडव्या खांबासारखी असते. आणि म्हणूनच माणसाच्या जीवनामध्ये दुःखाचे क्रूस उभे राहत असतात. येशू आणखी त्यांना सांगतो की लांडग्यांमध्ये कोकरे तसे मी तुम्हाला पाठवत आहे. 2 महत्त्वाची प्रतीकं. लांडगा लबाड असतो, कोकरं हे निष्पाप आणि निष्कलंक असतं. म्हणून ह्या जगामध्ये लबाडी आहे, चोरी आहे, फसवणूक आहे, भ्रष्टाचार आहे, लाचलुचपत आहे. अशा परिस्थितीमध्ये निष्कलंक जीवन कसं जगायचं ह्याच्यावरती आपण सतत चिंतन करत राहिलं पाहिजे. पिशवी, झोळी किंवा वाहना बरोबर घेऊ नका असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. हे कशासाठी? तर इंग्रजीमध्ये त्याकरता 2 शब्द आहेत, प्रोव्हिजन आणि प्रॉव्हिडन्स. प्रोव्हिजन म्हटल्यानंतर आपण जी तरतूद करत असतो ती, प्रॉव्हिडन्स म्हटल्यानंतर जे परमेश्वर पुरवत असतो ते. म्हणून परमेश्वर नक्कीच आपल्या गरजा भागवेल अशा भावनेने आपण कामाला लागायचं असतं. मात्र ह्याचा अर्थ असा नव्हे की असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी. तर आपण आपल्या परीने जेवढा प्रयत्न होईल तेवढा करायचा, परंतु शेवटी यश देणं परमेश्वराच्या हाती आहे. त्याच्या कृपेवरती पूर्णपणे विसंबून राहायचं. प्रभू येशू ख्रिस्त त्यांना सांगत आहे की ज्या कोणत्या घरात तुम्ही जाल तेथे ह्या घरास शांती असो असे प्रथम म्हणा. म्हणजे प्रेषितांचं महत्त्वाचं काम शांतीप्रिय असून शांतीप्रिय अशा प्रकारचं जीवन जगण्यासाठी लोकांना तयार करायचं. येशू त्याचं स्पष्टीकरण देताना सांगत आहे की जर शांतीप्रिय माणूस त्या घरात नसला तर तुमची शांती तुमच्याकडे परत येईल. आपण पवित्र मिस्सामध्ये एकमेकांना शांती देत असतो. जर आपण स्वतः शांतीप्रिय नसू तर आपल्याला दुसऱ्याने दिलेली शांती मिळू शकत नाही ह्याची जाणीव येशू आपल्याला करून देत आहे. आणि त्या व्यतिरिक्त प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे
की जर एखाद्या गावात तुम्ही गेलात आणि तिथे तुमचा स्वीकार झाला नाही तर त्या गावाच्या बाहेर यायचं, आपल्या पायाची धूळ झटकायची आणि मग पुढे निघायचं. ह्याचा अर्थ काय? त्या गावाच्या प्रवृत्तीची लागण आपल्याला होऊ नये म्हणून आपण जपायचं आहे. अशा प्रकारचं जीवन जगण्यासाठी येशू आपल्या 72 शिष्यांना कामगिरीवरती पाठवतो. आल्यानंतर ते किती सुंदर असं उत्तर देतात की भूते देखील आम्हाला वश होतात. ह्यामुळे हे 72 जण खूप आनंदित झालेले. परंतु येशू त्यांना त्याच्या पलीकडे पाहण्यासाठी पाचारण करत आहे की सैतान आकाशातून विजेसारखा पडला हे मी पाहिलं. ह्याचा अर्थ काय? प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण ऐकताबरोबर सैतानाचं राज्य डळमळीत झालेलं आहे. आपल्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची शिकवण जर आपण आचरणात आणली तर सैतानाचं राज्य डळमळीत होण्यासाठी वेळ लागत नाही. माणसाने ती अंगीकारणं गरजेचं आहे. मात्र येशू त्यांना सांगत आहे की भूते तुम्हाला वश होतात ह्याचा आनंद मानू नका, तर तुमची नावे स्वर्गात लिहिली गेलेली आहेत ह्याचा आनंद माना. आपल्या कार्याचं फळ बऱ्याच वेळेला दृश्य असावं, भौतिक स्वरूपाचं असावं, शारीरिक आणि जागतिक स्वरूपाचं असावं असा आग्रह आपण धरत असतो. येशू सांगत आहे हे फळ पारमार्थिक, स्वर्गीय, आध्यात्मिक आणि पारलौकिक स्वरूपाचं असलं पाहिजे. आपली नावं स्वर्गात लिहिली गेलेली आहेत ह्याचा आनंद मानणं, हा आनंद कोणीच आपल्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. प्रत्येक ख्रिस्ती माणसाला मिस्साच्या शेवटी जा तुम्हाला पाठवण्यात येत आहे अशा प्रकारे अभिवादन करून धर्मगुरू पाठवत असतात, निरोप देत असतात. आपण आजच्या रविवारी हे आव्हान स्वीकारूया आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रेषित बनून त्याची सुवार्ता सर्वत्र पसरवूया.